हाय नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे. मी प्रिशा परत एकदा नवीन व्लॉग घेऊन तुमच्यासाठी. तर आज आम्ही निघालोय रानवारा या रिसॉर्टवर. तर कसा आहे तो रिसॉर्ट तर तुम्हाला सगळा पूर्ण मी व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि आपल्या व्लॉगला सुरू करूया. तर चला, सध्या तर आता मी घरात आहे, इथून पुढे आपण प्रवासाला सुरुवात करूया. तर मंडळी, आता आपण रिसॉर्टवर पोहोचलेलो आहे. इथलं दिवसभराचं काय पॅकेज आहे आपण बघूया आणि मग ठरवायचं नेमकं काय काय सगळं गेम वगैरे जे आहेत ते काय काय कसं खेळायचं. तर इथं आपण सगळं जाणून घेऊन आपण आत निघालोय. तर मंडळी, विषय असा आहे की इथं दिवसभराचं जे पॅकेज आहे आम्ही घेतले ते कसं आहे की सकाळी चहा नाश्ता, त्याच्यानंतर दुपारचं जेवण आणि इथलं सगळे जे गेम वगैरे आहेत ते तुम्ही खेळायचे. त्यानंतर स्विमिंग टँकमध्ये एन्जॉय हे सगळं करायचं आणि मग संध्याकाळी मग आणि परत चहा नाश्ता आहे. तर असं दिवसभराचं यांचं पॅकेज आहे आणि खूप कमी ह्याच्यात बजेटमध्ये आहे. कधीही तुम्ही वन डे काही प्लॅन करत असाल तर इथं नक्की जाऊन या आणि एन्जॉय करा खूप सारा. आम्ही इथं वेळेतच आलेलो, पण आम्हाला वाटलं गर्दी वगैरे जास्त असणार, पण इथं तसं काही नव्हतं. अजून गर्दी नव्हतीच. आम्ही सुरुवातीला लवकर आलो आहे आणि मग म्हटलं पहिला रिसॉर्ट सगळा बघून घेऊया आणि मग ठरवूया पहिला खेळायचे गेम का पहिला पाण्यात जायचं. तर ते आमचं त्याच्यानंतर असं ठरलं की पहिला गेम वगैरे खेळायचे मग पाण्यात उतरायचं. पण सगळ्यात पहिला नाश्ता करायचा, कारण आम्ही सकाळपासून काही खाल्लेलं नव्हतं आणि तसंच बाहेर पडलेलो. तर म्हटलं पहिला सगळा रिसॉर्ट बघून नंतर मग नाश्ता करूया आणि मग गेम वगैरे खेळूया. त्यानंतर आम्हाला नाश्त्याला मिसळ आली. मिसळ म्हटल्यावर मग आम्ही कशाला थांबतोय, खा की खा. खाल्ली मिसळ आणि त्याच्यानंतर म्हटलं गेम खेळूया पहिला जाऊन. ते मला गेम खेळायचेच होते. हा गेम कुठला आहे माहीत नाही मला, पण त्याच्यानंतरचे सगळे गेम आहेत ते मी खूप दिवसांनी म्हणजे खेळले. म्हणजे आठवत पण नाही आहे की मी कधी खेळले वगैरे, पण ह्या वेळेला मी सगळे ते गेम खेळले आणि जिंकले सुद्धा. इकडं 2-3 गेममध्ये मी फर्स्ट आल्यामुळं मला प्रत्येक बक्षीस द्यावं लागलं आहे आणि मग मी पण काय कशाला सोडतोय, घेतलं बक्षीस. माझा हक्काच होतं ते. त्यानंतरचा जो आम्ही एन्जॉय केला ना पाण्यामध्ये, तो सांगण्याच्या पलीकडचा आहे. इतका एन्जॉय केला ना, म्हणजे मला पाण्याची भीती वाटतेच आणि प्रत्येक मला म्हणजे पोहायला शिक असं म्हणत होता. मला ते जमणारच नाही म्हटलं मी, कारण मला पाण्याची भीती वाटते. तरीसुद्धा मी आत उतरून फुल म्हणजे सगळं जे आपल्याला असतं ना की आता कशाला उगाच सगळ्या गोष्टीला नाही करायचं, म्हणजे हे पण आता बघून घेऊया काय, म्हणजे काय बुडणार आहे थोडीच आपण, म्हणून मी ह्याच्यात फुल एन्जॉय केला. आणि त्यानंतर काय मी 2-3 तास काय बाहेर आलोच नाही, म्हणजे इतकं छान वाटायला लागलं मला. मग मी काय सगळ्या मुलांसोबत वगैरे खेळत एन्जॉय केला आणि नंतर मग भूक लागली खूप. तर मंडळी, हे जे तुम्ही जेवण बघताय ते अनलिमिटेड आहे. छान होतं तसं. त्याच्यानंतर असं काहीतरी आमचं चालू होतं. त्यानंतर परत पाण्यात उतरलं, परत थोडा एन्जॉय केला. त्यानंतर मग रेन डान्सला सुरुवात झाली आणि मग तिकडं गेलो आम्ही. रेन डान्स म्हणले की मी काय थांबत नाही, माझे पाय थिरकते. आता मग माझं डान्स वगैरे चालू होतं आणि मला कसं पाऊस तर आवडतोयच, पण असं काहीतरी पावसासारखे पडत असले की मी सोडत नाही. आणि त्याच्यानंतर मग आम्ही चेंज वगैरे करून घरी जायला निघालो. तोपर्यंत तिथं आईस्क्रीम वगैरे दिला आम्हाला.
त्यातनं माझं रील वगैरे बनवायचं चालू होतं. तर म्हणलं आता हे आवरून मग घरी जायला निघूया. तर मंडळी, हा होता आमचा ॲनिव्हर्सरीचा वन डे प्लॅन. तर आम्ही इथं खूप सारा एन्जॉय केला आहे. तर कोणी अजून इथं भेट दिली नसली तर नक्की द्या. तर परत भेटूया नवीन ब्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. आणि चॅनलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर पहिला ते करा. परत भेटू. बाय बाय.